नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर हे आहे माझ्या मामाचं घर. मामा म्हणजे माझी छोटी वहिनी आहे, माझ्या भावाची बायको, तिचं माहेर. तर त्यांची वास्तुशांती म्हणजे सत्यनारायण पूजा आहे घरभरणी. तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर पुढे तुम्हाला पूर्ण घराची टूर मी करत दाखवत आहे. पुढे चालू घरात तुम्ही त्याचा आनंद घ्या. ये ना दोघी या जा ना दोघी या. चल तुला चल ना, होऊन जाईल 2 मिनिटात. चल बाई माणसाचं किचन, मुंबईची 10 घरे बसतील एवढं आमचं किचन. मस्त. आमचं बाई माणसाचं सगळ्यात फेवरेट जागा, सगळ्यात फेवरेट जागा. चला आता तुम्हाला मी बेडरूम दाखवते. कॅमेऱ्यात बघून बोलायचं. इकडे टॉयलेट येते ना, थांबा 1 मिनिट. ठीक आहे, तर रूमचं जाऊ दे. नका दाखवू. 2 बेडरूम रेडी होतात. बेडरूम जरा कपडे घालते त्याच्यामुळे. आणि असं वरती जायचं तिथं रूम आहे, आम्ही नाही जात आता. तुम्ही जा. असे ना, हे शिडे चढायचे, अशा जिना चढायच्या. जाऊ दे. अजून ऍक्च्युली काम बाकी आहे, भरपूर बाकी आहे. हे साडी मोठे नाही, पण मोठे. आणि म्हणजे मम्मी. तर हे माझे आजी आजोबा, जे की खूप आमच्या जवळचे होते. आणि ती आहे माझी मामी, ती पण खूप छान होती. तर ही माझी वहिनी खूप लहान असतानाच तिची मम्मी ऑफ झालेली आहे. तर ती काही खूप छान होते. सगळ्यात सुंदर जागा. एक नंबर सुंदर. ऍक्च्युली आम्ही पाया पण नाही पडलो. वाव, मी आता बघते. सुंदर ना. हे आता मी काय करतो, फक्त तू बाया पड. मी आता तिकडे जातो. हा दरवाजा दाखवायचा मला, तो बंद करतो. बंद करू का? सुंदर. दाखवणार तर नाही ना आपण आत, म्हणून खाली आहे का कोणता? हा ओम शेटचा शेट हिचा भाऊ. छान असा रूम. आणि मी आता बाल्कनी ओपन करते. या सिनेमामध्ये माझ्या नेहमी घ्या. माझी फेवरेट, मला खूप आवडते. हे फ्रेंच डोर. तिकडे कोपऱ्यात जा, पाठी तिकडे जा कोपऱ्यात. तुमचा फोटो काढते ना दोघांचा. तर हा आहे 4था बेडरूम. त्यांचे वरती 2 आणि खाली 2 असे बेडरूम आहेत. खाली एक गेस्ट रूम आणि बाकीचे 3 बेडरूम. तर असे आहे. तर त्यातला हा 4था बेडरूम वरचा. तर अशा पद्धतीने त्यांनी छान असं सुंदर घर बांधलेलं आहे. का ब्लॉग बी काय तुझं? ऍक्टिंग करणार भारी आहे, मस्त होल आवरी जावर. हा इथून मी खाली फिरणार. आता हा आहे 2nd फ्लोअरचा टेरेस. तो पण खूप छान आहे. हे असं हार बीर घालायचा होता ना गळ्यात, काहीतरी करायचं ना. खरं आहे, लवकर एक राऊंड मारा लवकर.
हे बाळा इकडे, हे कोपऱ्यात आहे कोपऱ्यात. नाईस. त्यामध्ये पद्माई दाखवतो जरा. वरती आपलं मेन टेरेस होतं, पण तिथे काम चालू असल्यामुळे आम्ही वरती गेलो नाही. वरतून व्ह्यू एक नंबर दिसतो, कारण पाठीमागे पूर्ण मोकळं आहे, शेती आहे सगळी, घर नाही आहे कोणाचं, त्याच्यामुळे तिथून खूप छान दिसतं. परत कधी गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. मला आवडलं का घर तर नक्की कमेंट करून सांगा. बाय.